नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा 11वा प्रॅक्टिस सेट जो पार्ट्स ऑफ द बॉडी या मुद्द्यावर या प्रकरणावर आधारित आहे तो बघणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, ऑन विच पार्ट ऑफ अवर हँड डू वी विअर अ वॉच. म्हणजे आपण आपल्या हाताच्या कोणत्या अवयवावर किंवा कोणत्या भागावर घड्याळ घालतो असं विचारलेलं आहे. मग पर्यायांमधून शोधूया. प्रत्येक पर्यायाचा अर्थ आधी शोधूया. पाम म्हणजे तळहात ज्याला आपण म्हणतो, आर्म म्हणजे बाहू, रिस्ट म्हणजे मनगट आणि चौथा पर्याय आहे एल्बो. एल्बो म्हणजे कोपर हाताचा. तर याचा विचार केला असता आपल्या असं लक्षात येईल की रिस्ट हा जो अवयव आहे, मनगट हा जो भाग आहे, यावर आपण घड्याळ घालतो. त्यामुळे तिसरा पर्याय आपला बरोबर असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्ट्स आवर आईज. यामध्ये असं विचारले की आपल्या डोळ्यांचं रक्षण करणारा कोणता भाग आहे किंवा कोणता अवयव आपल्या डोळ्यांचं रक्षण करतो. त्यामध्ये पर्याय दिलेत, आयब्रोज, नोज, आयलिड्स, आयलॅशेस. आयब्रोज म्हणजे भुवया, नोज म्हणजे नाक, आयलिड्स म्हणजे पापण्या, आयलॅशेस म्हणजे भुवयावरील केस किंवा पापणीवरील केस. खरं तर त्याचा अर्थ पापणीवरील केस असा होतो. मग या सर्वांमध्ये विचार केला तर पापण्या आपल्या डोळ्यांचं रक्षण करतात आणि त्यामुळे आयलिड्स हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. तिसरा प्रश्न आहे, चूज द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक मोकळी जागा आहे, त्यामध्ये योग्य तो शब्द भरायचा आहे. वाक्य वाचूया. डॅश डॅश इज द मिडल पार्ट ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराचा मध्यभागी असणारा अवयव कोणता. मग मध्यभागी असणारा अवयव कोणता. पहिला दिला वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर, थाय म्हणजे मांडी, नेक म्हणजे मान, नोज म्हणजे नाक. मग आपला मध्यभागी येणारा अवयव आहे वेस्ट म्हणजे कंबर, म्हणून पहिला पर्याय बरोबर राहील. विच वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ लेग. खालीलपैकी कोणता पायाचा अवयव नाही असं विचारलं आहे किंवा कोणता दिलेला भाग हा पायाचा भाग नाही असं विचारलेलं आहे. त्यामध्ये पहिला दिलेला नी म्हणजे गुडघा, फिंगर म्हणजे बोटे, हाताच्या बोटांना आपण फिंगर्स असं म्हणतो. त्यानंतर अँकल दिलेला आहे आणि शेवटचा दिलेला आहे हिल म्हणजे टाच. बघा, अँकल म्हणजे पायाचा कोपरा, त्यानंतर हिल म्हणजे टाच, पायाची टाच, नी म्हणजे गुडघा, पायालाच असतो. म्हणजे हे तीनही पर्याय नाही. मग तीनही पर्याय पायाचे आहेत, फक्त फिंगर हा हाताचा पर्याय आहे किंवा हाताचा अवयव आहे, हाताची बोटं म्हणजे फिंगर, म्हणून फिंगर्स जर दिलेले असतील किंवा फिंगर या ठिकाणी दिलेला आहे तो पर्याय आपला योग्य असणार आहे. पाचवा आहे, त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. योग्य तो पर्याय निवडायला सांगितला आहे आपल्याला आणि त्याचा उपयोग करून आपल्याला पाचवं वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये दिलं, ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश. ब्लिंक करणे म्हणजे उघडझाप करणे. मग आपण उघडझाप काय करतो. टोज म्हणजे पायाची बोटे करतो का, नाही. इयर्स कान, नाही. नोज नाक, नाही. म्हणजे आईज जे आहेत, डोळे जे आहेत, आपण उघडझाप करतो किंवा डोळ्याच्या पापण्या खालीवर करत असतो, त्यामुळे तिथे पर्याय असणार आहे आपला आईज. सहावा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा, एक कोड्यासारखं दिलेलं आहे, त्यामध्ये 4 कृती दिलेल्या आहेत बघा आणि विचारले आपल्याला, चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य तो पर्याय निवडून आपल्याला योग्य तो शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, वॉक एक क्रिया दिलेली, वॉक म्हणजे चालणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, किक म्हणजे लाथ मारणे आणि रन. आता या सगळ्यांचा विचार केला असता सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत ते आपल्याला बघायचं आहे. टोज म्हणजे पायाची बोटे याच्याशी संबंधित आहे का, तर नाही. नी गुडघ्याने आपण या सर्व कृती करतो का, नाही. अँकल पायाच्या कोपऱ्याने आपण करतो का, नाही. तर पायांनी आपण या सर्व गोष्टी करत असतो आणि त्यामुळे मग आपलं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे लेग्स. सातवा प्रश्न बघूया आपण. सातव्यामध्ये दिलेला आहे, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट अ पार्ट ऑफ फेस. खालील जे काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी कोणता आपल्या चेहऱ्याचा भाग नाही असं विचारलंय.
बघा आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. त्यामधला पहिला आहे चिक. चिक म्हणजे गाल, आईज म्हणजे डोळे, नोज म्हणजे नाक आणि थ्रोट म्हणजे घसा किंवा आपण त्याला गळा असं सुद्धा म्हणत असतो. बघा मग या सगळ्यांचा विचार केला असता गाल आपल्या चेहऱ्याचा भाग आहे, आईज आपल्या चेहऱ्यावरचाच भाग आहे, नोज सुद्धा चेहऱ्यावरच असतो, फक्त थ्रोट हा मात्र चेहऱ्याच्या खालचा अवयव असल्यामुळे तो आपला वेगळा पर्याय असेल, म्हणजे आपलं उत्तर असेल. नंतर पुढे 8वा प्रश्न दिलेला आहे, फूड इज डायजेस्टेड इन धिस पार्ट ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराच्या या भागामध्ये अन्न पचन केलं जातं किंवा अन्न पचवले जाते. तर त्याचं उत्तर पर्याय दिलेत आपल्याला हार्ट. आता हृदय हा जो आहे हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला रक्त पुरवण्याचं काम करतो, त्यामुळे हा पर्याय नाही. लंग्स आपल्या शरीरामध्ये श्वासोश्वासाचं काम करतात, त्यामुळे तो पण नाही. स्टमक पोट दिलं आहे, पोटामध्ये अन्न आपलं पचवलं जातं. आणि पुढचा पर्याय दिला आहे वेस्ट म्हणजे कंबर. कंबरेमध्ये सुद्धा आपलं अन्न पचवलं जात नाही, त्यामुळे तिसरा पर्याय स्टमक, ज्यामध्ये आपले अन्नपचनाची जी प्रक्रिया आहे ती होत असते, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, विच बॉडी पार्ट इज यूज्ड फॉर टेस्टिंग द फूड. खालीलपैकी कोणता आपल्या शरीराचा अवयव असा आहे की जो कोणत्याही पदार्थाचं अन्न पदार्थाची जी चव आहे ती ओळखतो किंवा चव ओळखण्यासाठी वापरला जातो. पर्याय दिलेत नोज, टंग, माउथ अँड टीथ. 4 पर्यायांपैकी विचार केला असता नोज हा अन्नपदार्थाची चव घेण्यासाठी नसतो, माउथ सुद्धा नाही, टीथ सुद्धा नाही, तर माउथ मधील टंग म्हणजे जीभ याचा आपण उपयोग करतो आपल्या कुठल्याही अन्नपदार्थाची चव ओळखण्यासाठी. आणि म्हणून आपला 9व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे टंग म्हणजेच जीभ. पुढे 10वा प्रश्न दिला आहे, वी यूज धिस बॉडी पार्ट टू वेअर अ रिंग. आता बघा रिंग घालण्यासाठी, अंगठी घालण्याकरिता आपण शरीराचा कुठला अवयव वापरतो किंवा कुठल्या अवयवावरती आपण अवयवामध्ये रिंग घालतो. मग पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे टो म्हणजे पायाचा अंगठा, पायाचं बोट शक्य नाही. दुसरा आहे फिंगर म्हणजे हाताचं बोट. तिसरा आहे आर्म म्हणजे बाहू आणि चौथा आहे रिस्ट म्हणजे मनगट. तर इथे आपण आपल्या हाताच्या बोटांमध्ये अंगठी घालू शकतो, म्हणून फिंगर हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे फिंगर, पर्याय क्रमांक 2. आता बघूया पुढील प्रश्न, पुढील पानावर दिलेला आहे. बघा 11वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, विच बॉडी पार्ट इज मेनली यूज्ड टू वॉच टेलिव्हिजन. टी व्ही बघत असतो आपण, टी व्ही बघण्यासाठी आपण आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचा उपयोग करतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग बघा पर्याय दिलेत इयर्स, इयर्स म्हणजे कान. दुसरा आहे माउथ, माउथ म्हणजे तोंड. तिसरा आहे आईज म्हणजे डोळे आणि चौथा आहे बॅक, बॅक म्हणजे आपली पाठ. बघा आपण टी व्ही बघण्यासाठी कुठल्या पर्यायाचा वापर करू किंवा कुठल्या अवयवाचा वापर करू, तर आईज, डोळ्यांच्या सहाय्याने आपल्याला सगळं काही दिसत असतं आणि त्यामुळे आईज हा पर्याय आपला योग्य पर्याय असणार आहे. नंतर पुढे दिलेलं बघा 12वा प्रश्न, विच फिंगर इन धिस पिक्चर इज शोन बाय ॲरो. या ठिकाणी एक चित्र दिलेलं बघा, आता दिसत असेल चांगल्या पद्धतीने है ना, हे चित्र दिसतं. या चित्रामध्ये बघा एका बोटावरती बाण दाखवलेला आहे आणि त्या बोटाला आपण काय म्हणतो असं त्यांनी विचारलंय. बघा आता या सगळ्या बोटांची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजेत. आता आपण इथे बघूया एक एक दिलं कुठला पर्याय योग्य होतो. तो लिटल फिंगर दिलेलं आहे. लिटल फिंगर म्हणजे करंगळी किंवा अंगठी ज्याला म्हणतो आपण, करंगळी खरं तर त्याला म्हणतात शुद्ध भाषेमध्ये. त्यामध्ये आपल्याला ते बोट दाखवलंय का, तर नाही. मिडल फिंगर म्हणजे मधले बोट, ते सुद्धा दिलेलं नाही. त्यानंतर बघा फोर फिंगर, फोर फिंगर म्हणजे ज्याच्याने आपण काहीतरी निर्देशित करतो त्याला म्हणतात फोर फिंगर आणि तेच बोट आपल्याला बाणाने दाखवलेलं आहे बघा. आणि एक्स्ट्रा माहितीसाठी सांगतो तुम्हाला, थंब म्हणजे हाताचा अंगठा आणि राहिलेलं एक बोट त्याला आपण रिंग फिंगर असं म्हणत असतो, कारण त्या बोटामध्ये शक्यतोवर जास्तीत जास्त अंगठी घातली जाते म्हणून. बघा तर आपल्या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे फोर फिंगर, हे या ठिकाणी दाखवलेलं आहे चित्रामध्ये बाणाच्या सहाय्याने. 13वा प्रश्न आहे बघा आपला,
लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. तक्त्याकडे बघा आणि योग्य तो पर्याय निवडा. तक्ता बघायला सांगितलंय. आता बघूया आपण. वरती दिलेलं हँड आणि हाताचे काही अवयव त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा. पाम, आताच सांगितलं तुम्हाला पाम म्हणजे काय, तळहात ज्याला आपण म्हणतो, एल्बो, कोपर हाताचा, फिंगर्स हाताची बोटे. मग आता याच्यासोबत काय आलं पाहिजे बरं, हँड म्हणजे हात, हाताशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे. मग आता इथे विचार केला आपण, बिक म्हणजे चोच, टस्क म्हणजे दात, विशेषतः हत्तीच्या दातासाठी हा शब्द वापरला जातो. नंतर पुढे आहे स्टमक म्हणजे पोट, आणि रिस्ट म्हणजे मनगट, म्हणजे मनगट जे आहे आपल्या हाताचाच अवयव आहे. त्यामुळे या पूर्ण सिरीजमध्ये, या पूर्ण शब्दांमध्ये आपण रिस्ट हा शब्द टाकू शकतो, हाताशी संबंधित असल्यामुळे. नंतर बघा पुढे 14वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा. 14व्यामध्ये काय म्हटलंय, नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरीज ब्लड इन द एंटायर बॉडी. आपल्या पूर्ण शरीरामध्ये, सगळ्या शरीरामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या किंवा रक्त घेऊन जाणाऱ्या किंवा रक्त पाठवणाऱ्या अवयवाचं नाव काय आहे असं विचारलेलं आहे. मग त्यामध्ये पर्याय दिलेत. लंग्स, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, लंग्स हे श्वासोश्वासाचं काम करतात. ब्रेन, मेंदू सुद्धा रक्त वाहून नेत नाही, तर आपल्या शरीराचं नियंत्रण सगळं त्याच्याकडे असतं. स्टमक म्हणजे पोट, आपण पाहिलं अन्नपचन वगैरे ही सर्व कामे पोटाची आहेत. आणि राहिला आता शेवटचा पर्याय म्हणजे हार्ट म्हणजे हृदय आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेण्याचं किंवा पाठवण्याचं काम करत असतो, रक्त शुद्धीकरणाचं काम करत असतो. नंतर पुढचा 15वा प्रश्न दिलाय बघा. चूज द करेक्ट बॉडी पार्ट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला बॉडी म्हणजे पूर्ण वाचायचं आहे आणि योग्य तो अवयव त्या ठिकाणी लिहायचा आहे त्या दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये, म्हणजे शोधायचं आहे. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर डॅश. असं म्हटलंय की नेमके अनेक असे कित्येक लाखो करोडो जे बॅक्टेरियाज असतात ना, ते कुठे असतात आपल्या शरीरामध्ये. त्यांनी पर्याय दिले. तसं तर बॅक्टेरिया सगळीकडेच असतात, आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा असतात, आपल्या डोक्यावर, पायामध्ये, सगळीकडे असतात, आपल्या त्वचेवर सुद्धा. पण विशेषतः आपल्या पोटामध्ये खूप बॅक्टेरियाज असतात. त्यामुळे आपला पर्याय असणार आहे तिसरा, स्टमक. या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे बॅक्टेरियाज आढळून येत असतात. बॅक्टेरियाज म्हणजे जीवाणू ज्यांना आपण म्हणत असतो बघा. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरसेस म्हणजे विषाणू. पुढचा प्रश्न घेऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. बघा, योग्य तो पर्याय निवडायचा आहे आपल्याला आणि वाक्य पूर्ण करायचे. ग्रोनअप्स हॅव डॅश बोन्स इन देअर बॉडी. मोठा व्यक्ती जो असतो त्या मोठ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात असं विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे 206. बघा, 206 ही हाडांची संख्या मोठ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असते. बघा पुढे परत 17वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बघूया आपण 17वा प्रश्न काय आहे. त्यामध्ये म्हटलंय, चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्स द सेंटेन्स दॅट गिव्स करेक्ट इन्फॉर्मेशन. बरोबर खरी माहिती जो काही पर्याय आपल्याला सांगत असेल तो आपल्याला शोधायचा. आणि विशेष करून कसे संबंधित, अबाउट द बोन्स इन द बॉडी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी हाडे असतात त्यांची व्यवस्थित बरोबर माहिती सांगणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय दिलेला आहे बघा आपल्याला, तो आहे अ ब्रोकन बोन कॅनॉट बी रिपेअर्ड. म्हणजे ते असं म्हणतायत की तुटलेलं मोडलेलं जे हाड असतं की नाही ते पुन्हा रिपेअर होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. दुसरा पर्याय दिला, अ ब्रोकन बोन कॅनॉट बी ऑपरेटेड. ते जे काही मोडलेलं हाड असतं ते काम करू शकत नाही, असं म्हटलेलं आहे. तिसरं म्हटलं, अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इट सेल्फ. बघा, तिसरं म्हटलंय मोडलेलं हाड जे असतं ते स्वतःहून वाढतं सुद्धा, पुन्हा वाढायला सुरुवात करतं आणि रिपेअर सुद्धा होतं. आणि चौथा पर्याय आहे, अ ब्रोकन बोन स्टॉप्स ग्रोईंग अगेन. म्हणजे मोडलेलं हाड पुन्हा वाढत नाही. तर तुम्हाला माहिती असेल की आपले जे शरीर आहे या शरीराची जी हाडं असतात मोडली तरी पुन्हा वाढत असतात. त्यामुळे नाही का आपण ऑपरेशन केल्यानंतर तिथे आतमध्ये काहीतरी कनेक्टिंग एखादं हे टाकले, क्लिप वगैरे टाकतात आणि मग ते मोडलेलं हाड आपोआप जुळत असतं. म्हणून तिसरा पर्याय योग्य असेल, अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इट सेल्फ. म्हणजे मोडलेलं हाड स्वतःहून वाढतं सुद्धा आणि रिपेअर सुद्धा होतं.